शाळा निपुण कशी झाली आहे हा विषय होता. तयारी दुसऱ्या विषयाची केली होती आपण तुमच्या संबंधाने. मी सगळ्यात प्रथम आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये आपल्या जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आणि आपण जो आमच्या शाळेच्या समस्त शिक्षक वृंदांचा आणि विद्यार्थ्यांचा, विद्यार्थी अनुपस्थित असले तरी या ठिकाणी उपस्थित आहे सद्गुण धरून आपण जो सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. शाळेमध्ये आता आपण द्वितीय क्रमांक जरी प्राप्त केला असला तरी त्यासाठी वेळोवेळी ज्या ज्यावेळी अडचण पडली त्यावेळी मार्गदर्शन करणारे आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननीय एकनाथजी पिलारे सर आणि आमचे प्राचार्य दोन्ही शाळांचे मिळून सन्माननीय गोमासे सर. हा पुरस्कार खरं म्हणजे कन्या शाळा विसोऱ्याला नाही तर आपल्या केंद्रप्रमुखांना आणि प्राचार्य गोमासे सरांना मिळाला असं मी तरी म्हणेन या ठिकाणी. तिसरा विषय असा आहे मित्रांनो, एक हा जो विषय होता निपुणच्या संबंधानं, खरं म्हणजे मी डोंगरे मॅडम यांना सांगितलं होतं की आपण या संबंधानं तयारी करून घ्यावी आणि आपण बोलावं. डोंगरे मॅडम बोलणार होत्या परंतु त्यांच्या वडिलांची अचानक आता निघताना 9:15 वाजता वडिलांची तब्येत बिघडली, त्यांना हॉस्पिटलला आणायचं आहे जयपूरवरून, म्हणून त्यांचा मुलगा आला आणि मग 9:30 वाजता घेऊन गेला. दुसरी अडचण आली होती आणखी की आमच्या शाळेच्या प्रिन्सिपाल जे आहेत त्यांच्या कन्याची तब्येत बिघडली आणि जावे यांचा निघताना फोन आला की पोरीला न्यायचं आहे तुमच्या. तर ठीक आहे म्हणलं 10:30ला न्यायचं आहे तर 10:30 पर्यंत या आपण. असो एक आपण जर देशाचा जर विचार केला आपण मित्रांनो किंवा आपण आपला विचार केला तर आपली प्रगती मुळात शिक्षणामुळे होते. शिक्षणामुळे प्रगती होते, शिक्षणामुळे आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. मग आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, आपली प्रगती व्हावी यासाठी भारत सरकारने आता जो उपक्रम सुरू केलेला आहे निपुण भारत. निपुण भारतमध्ये प्रामुख्याने फार मोठ्या अपेक्षा नाही आहेत. एक 3 ते 9 वर्ष वयोगटातील बालकांना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी जी विकासात्मक ध्येय आहेत ठरलेली त्यामध्ये एक प्रामुख्यानं असं आहे की मुले उत्तम आरोग्य व स्वास्थ्य राखतात. मुले उत्तम आरोग्य व स्वास्थ्य राखतात. दुसरं आहे मुले प्रभावी संवादक बनतात आणि तिसरं आहे मुले सक्रिय अध्ययनार्थी बनतात. आणि ह्या गोष्टी घडवून आणण्यासाठी प्रामुख्यानं काय करावं लागेल आपल्याला, एक प्रामुख्यानं करावं लागेल आपल्याला बालकांचा शारीरिक विकास करावा लागेल. आणि शारीरिक विकास कसा घडवून आणायचा या संबंधानं आपल्यासारख्या ज्येष्ठ मंडळींना मी सांगणं उचित होणार नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दुसरं एक करावं लागेल आपल्याला विद्यार्थ्यांचा भाषिक विकास. भाषिक विकास करत असताना आपल्याला माहिती आहे की आम्ही कमी बोलतो, आम्हीच कमी बोलतो, आमचे पोरं कमी बोलतात. बोलतो आम्ही तर आम्ही चांगलं बोलायला पाहिजे तर कधी कधी आमच्या तोंडातून अनुचित उद्गार निघून जातात. त्याचा प्रभाव निश्चित रूपाने मुलांवर पडतो. म्हणून आपण एक शारीरिक विकास साधत असताना, भाषिक विकास साधत असताना आणि हा भाषिक विकास साधत असताना मुळात म्हणजे आपण वेगवेगळे नवीन नवीन शब्द वापरायला पाहिजे जेणेकरून त्यांची शब्द संपत्ती वाढायला पाहिजे. एक तिसरा आहे प्रामुख्याने गणितीय संबोधाच्या संबंधानं. गणितीय संबोधाचा वापर आपण निश्चित रूपाने केला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, भौमितिक आकृती आहेत, आपल्या आकृत्यांच्या संबंधानं आपण सांगितलं पाहिजे नेहमी त्यांना. आज आपल्याकडे आता खरं म्हणजे सेमी इंग्लिश आहे आपल्याकडे. गणिताचा जर विचार केला तर गणिताचा सेमी इंग्लिश आहे.
आपण अद्यापही सेमी इंग्लिशकडे न वळता प्रामुख्यानं हा चौरस, चौकोन, त्रिकोण, आयात हे शब्द प्रामुख्याने जास्तीत जास्त वापरतो. ते रुजवणे नितांत गरजेचं आहे. त्यानंतर गणनच्या संबंधानं आहे, मोजण्याच्या संबंधानं. म्हणजे हे जे उपक्रम आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे परिसर निरीक्षण. आपली शाळा सुंदर शाळा होण्यासाठी नितांत गरज होती. आता आपल्या खेड्यापाड्यात म्हणतो आपण शीतावरून भाताची परीक्षा किंवा महिलांच्या संबंधानं बोलतात की अंगणात पाय टाकला तर हे घर कसं असेल समजून जाईल. मी निश्चित रूपाने सांगतो आणि जबाबदारीने बोलतो बरा, माझ्या शाळेतील शिक्षक वृंद आणि विद्यार्थिनींच्या भरोशावर माझी शाळा माझ्या घरापेक्षा सुंदर आहे. हे जबाबदारीचे वाक्य आहे. जाणीवपूर्वक बोलतो मी, माझ्या घरापेक्षा माझी शाळा सुंदर आहे. आपण घरी काय करतो प्रामुख्यानं, इकडे तिकडे एखादा कागद पडला दिसला तर उचलतो आणि बाजूला टाकतो. कुठं डाग दिसला असेल तात्काळ आपण तो डाग दुरुस्त करतो. आमच्या माता भगिनीच्या ओट्यावर एखादा असा शिंतोडा उडलेला दिसला तरी त्याला वारंवार पुसू बाहेर काढतात. मग आमचं जे घर आहे म्हणजे मला 2 वेळचं जेवण आहे, माझ्या फॅमिलीचं जेवण आहे, माझ्या पोरांचं शिक्षण आहे, माझ्या पोरांचं आरोग्य आहे, माझ्या पोरांचे कपडे आहेत, पूर्ण जीवन माझं कशाच्या भरोशावर आहे? माझ्या शाळेच्या भरोशावर आहे. ही जर भावना आपल्यामध्ये आली तर हा एका शब्दात संपते विषय पूर्ण. आपल्या आयुष्याचा विषय या एका शब्दात संपते की माझं कुटुंब आणि माझा प्रपंच माझ्या शाळेच्या भरोशावर आहे. एवढी जरी आपण जाणीव ठेवली तरी आपला पूर्ण काही करायचं गरज नाही. आणि त्यानंतर म्हणून परिसर नीटनेटका असणं नितांत गरजेचं आहे. परिसरच नाही तर आपल्या वर्ग खोल्या सुद्धा नीटनेटक्या स्वच्छ असणं नितांत गरजेचं आहे. ह्या बहुतांशी साऱ्या बाबी जरी आमच्याकडे रंगरंगोटी नसली तरी ह्या साऱ्या बाबी आमच्याकडे होत्या. शाळा स्वच्छ आणि सुंदर करत असताना ह्या साऱ्या बाबी होत्या आमच्याकडे. एक त्यानंतर आमच्या मुलींचं सौजन्य होतं. डेड आता केंद्रप्रमुख सरांनी सांगितलं. मला त्या दिवशी व्हिडिओ 2दा बनाले धीरज पाटील साहेब, म्हणजे 2दा बोलले असेल. येरणे सरांनी जवळपास 1100 रुपये घेतला असेल. आता आपण त्याच्या 100 पट आहोत. आता आम्ही जर विचार करायला लागलो की हा पगार जो मिळतो माझ्या श्रमाचा मिळतो, माझ्या बुद्धीचा मिळतो, माझ्या कुटुंबासाठी मिळतो, तर हे थोडंसं धोरण बदलावं लागतं आपल्याला. मगाशी मी जसं वाक्य वापरलो की माझं जे घर चालते ते या शाळेतील पोरांमुळे चालते, हा थोडासा फक्त डोक्यात आणलो आपण तर सारे विषय सुटतील असं मला वाटते. एवढं बोलतो होईल ना आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.